कर्जमाफीसाठी सरकारला मुहूर्त गावला, हां. त्याआधी आम्हा शेतकऱ्यांना कुठला उपवास करायचा, कुठली पूजा मांडायची, काय साहित्य जमा करायचं, कोणती कागद मिरवायची आणि फिरवायची ते पण देवा सांगून टाका देवा. जून महिना संपलेला आहे तरीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी काही 30 जूनची अंतिम मुदत होती तर तो संपून गेलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे आता त्यांच्या खात्याला नेमके कधी जमा होतील, बाकीचे जे काही पात्र लाभार्थी आहेत तर त्यांच्या बाबतची काय प्रक्रिया असेल, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. त्यातच ज्यांनी या आंदोलनाचा लढा उभारला होता बच्चू कडू, तर ते सध्या आता त्या सत्ताधारी पक्षामध्येच एक कुठंतरी घटक पक्ष बनून आमदार म्हणून गेलेले आहेत. म्हणजे पहिलं घर सोडलं आणि दुसऱ्या घरोबा त्यांनी केलेला आहे. मग अशा स्थितीमध्ये तू फक्त मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अधूनमधून ते थोडीफार कोल्हेकोई करत असतात आणि मग त्यांची ती कोल्हेकोई ही खरंच मनातून आहे, जमिनीवरून आहे की फक्त एक पुन्हा कुठेतरी आपल्याला शेतकऱ्यांनी शिव्या घालू नये म्हणून तिखाऊपणा आहे. लाडक्या बहिणी सुद्धा आपल्या बाजूने चांगल्या बोलल्या पाहिजेत. शेतकरी सुद्धा भोळा बाबडा असतो, अडाणी असतो, तर तो सुद्धा पटकन कुणावरही विश्वास ठेवतो. मग त्यांना कुठेतरी एकदम नाराज करता येणार नाही. जे काही 5-6 खासदार सोडून गेलेले आहेत तर त्यांनी सुद्धा म्हणजे लग्न करून मुलगी नांदायला पाठवायची, लोकांनी आहे रांधण भांडे घ्यायचे आणि तिनं 4-6 महिने व्यवस्थित संसार करायचा आणि मग दुसऱ्याच्या घरात, पहिल्या घरात मला व्यवस्थित खायला भेटत नव्हतं म्हणून दुसऱ्याचं घर निघायचं. असे सध्या या राजकारणाचे गलिच्छ धंदे सुरू आहेत. मात्र ते काहीही असलं तरी शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी सरकारने जाहीर केलेली आहे, कबूल केलेली आहे, कारण शेतकऱ्यांनी अशी कुठलीही मागणी केलेली नव्हती, तर ती गुन्ह्या गोविंदानं सुखासुखी शेतकऱ्यांच्या पदरात पाडायला पाहिजे, द्यायला पाहिजे असं शेतकऱ्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे. आणि मग आता एप्रिल पासून ही प्रक्रिया सातत्यानं सुरू आहे. 30 जून संपलेला आहे आणि त्यातच आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल असं कृषी मंत्र्याकडून सांगण्यात येतं. म्हणजे हे कृषी मंत्री सातत्यानं एखाद्या पारायणाला बसल्यासारखे स्वतःची तारीफ करून घेत असतात की आम्ही असं असं केलं, तसं तसं केलं, नापिकी, दुष्काळ, गारपिटी याच्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असलेलं हे सरकार. त्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा त्या अतिताई सुद्धा स्वतःच्या कॅमेऱ्यासमोर बोलत असतात की आम्ही लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी ही योजना सुरू केली, असं झालं तसं झालं आणि मग याच्यामध्ये या निकषानुसार अपात्र ठरल्या, तसं झालं. ह्या असे सातत्यानं सरकार नावाची व्यवस्था ही खोटं बोलत असते. आणि मग नेमकी ही प्रक्रिया कधी सुरू होणार, सरकारकडून सातत्यानं सांगितलं जातं की हा डाटा यायचा राहिला, तो डाटा यायचा राहिला, ही केवायसी करायची, ती केवायसी करायची. हे नाटकं कशासाठी नेमके सुरू आहेत याबाबत आता कोणी विचारलं पाहिजे. कारण जे काही विरोधी पक्ष आहे तर तो सगळा साम दाम दंड भेद वापरून संपवलेला आहे. यांच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. इकडून तिकडून काही मोजके बोटावर मोजणे इतके पत्रकार काही यांच्या विरोधात लिहित असतात, तर त्यांना सुद्धा दडपशाही केली जाते, जेलमध्ये पाठवलं जातं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. हे अशी प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि सध्या या देशाची जी काही अवस्था झालेली आहे, शेतकऱ्यांची जी काही अवस्था झालेली की जो जगाचा पोशिंदा आहे, तर त्या पोशिंद्याला, अन्नदात्याला इथल्या या राजकीय सरकारी व्यवस्थेनं भिकारी बनवून ठेवलेला आहे आणि सातत्यानं त्याला दुसऱ्या पुढे हात पसरावा लागतो. कधी नापिकीच्या पैशासाठी, कधी रोजगार हमीच्या पैशासाठी सुद्धा, स्वतःच्या कष्टाच्या पैशासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. शेती व्यवसाय हा पूर्णपणे डिपेंडंट बनलेला आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये नेमकी कर्जमाफीचे पैसे कधी येतील, सरकार देईल नाही देईल, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.